सांगते मी तुम्हाला. हे मागचं गेलं ना. हा पाठीमाग सांगता कधी आता अडकलाय का? अरे काय माहिती आता त्यांनी पाहिलंय सकाळी वाटतं. या काय ते या काय कोण हा आले आले होय. कोण आले? सोनालीला फोन करतो ना मी. अयो एकालाच फोन करायचा हो. 10 मिनिट आहे का नाही एक मिनिट थांबा. सोडा जखम नाही ना. तर हे अमोल दादा आहेत मित्रांनो, आमच्या भागात सत्र मित्र म्हणून काम करतात. तर आमच्या आधी तेच पोचले होते इथं आणि त्यांनी सुखरूप पद्धतीने तिला काढली. मी पण आणली होती कात्री, तर त्यांनी पण कात्रीने काढली. जखम तर नाही आहे म्हणतात येते, तरी पण एकदा आपण चेक करू. इथे पकडले बघा तिने मला असं. धामण आहे बिनविषारी रॅट स्नेक. ही जाळी कशासाठी लावली दादांनी मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये हा अडकलेला आहे. कशासाठी लावलेलं दादा? हे असंच काही चुकाट आता हे सारखंच चालू असतं नाही तर. अच्छा म्हणूनच लावली. पुढे हे ना कोंबड्या आहेत तिथे. हा कोंबडे आहेत. मुंगस आहे का तिथे. अच्छा मग काय नाही, जखम नाही आहे जास्त. तिला ते काचले जाळी. ते लय रुपये होती. हा. किती वेळ झाला अडकलेली? रात्रीपासून होतं. मग रात्री का नाही कॉल केला? त्यांनी सकाळी पाहिलं ना. सकाळी बघितलं. सकाळी पाहिजे. रात्री 12-1 वाजता आवाज झाला त्या पात्र्याचा. ते काय ते फारशा बिरशा पडल्या रात्री. हा मग ती रात्रीच अडकली. त्यावेळेस मी काठी आपटली आवाज केला. बघा मी आता तुमच्या अंदाज लावा ना किती. 10 फूट तरी असेल. काचले पण ते काय नाही, नॉर्मल आहे. ती रिकवर होऊन जाणार. तर काही झालेलं नाही मित्रांनो, व्यवस्थित आहे. बिनविषारी धामण कोंबड्या आहेत त्यांच्या इथे. हो हो नाही नका घाबरू, काय नाही. हे धोका काय नाही आहे ह्या सापापासून. बाजूला शेती आहे म्हणजे हे धामण साप खरं तर पाहिजेत आपल्याकडे, कारण हे सापांमुळे उंदीर खूप कमी होतात. आता ते अडकलं चुकून जाईल कोंबड्यांच्या वासाने, पण उंदीर वगैरे भरपूर कमी करतात आपल्या घराच्या आजूबाजूला. लांब असते ना उंदीर उंदीर हे काय भरपूर लांब. तुम्हाला कसं येडा मारला. पकडले तिने मला, मी तिला पकडले म्हणून. तुम्हाला नाही भीती वाटत. हे बघा आता सांगा किती लांब आहे. हो बघा. 7 फूट तरी असेल माझ्यापेक्षा उंच आहे. हा तर हा अमोल दादांचा मुलगा आहे, छोटा सर्प मित्र. तो पण सगळे साप पकडतो. छोटा हा त्यांनी धरलं होतं आता मी. पकडतो ना, सगळे साप पकडतो. तिकडून काही धरून तुला तोंडाला. बराच गुतला होता, काढला ना त्यांनी. हो नाही भरपूर भरपूर अडकलेला तो. शेती आता कुठे नेऊन सोडता? तुम्ही म्हटलं इथं सोडा, कारण धामण आहे ना. धामण असेल तर मग आम्ही लोकांना सांगतो ह्याचा फायदा आहे, राहू द्या. पण आता बापरे. नाही म्हणणार की नका सोडा. लांब आलेलं आमचं. बाळाला काय करतोय का? लहान लहान बाळ आहेत ना त्याच्यामुळे. त्यांची येते तसं काय करणार असं काही त्रास दिला. हे किती दिवसापासून येतोय जाते विषारी पण नाही. आता गावला नाही तर त्या दुसऱ्याचा बाहेर निघायचा प्रयत्न केला पण काही नाईलाज झाला. तो पाडला होता गप. मेलेला साप. नाही, थोड्या वेळाने खरंच गेला असतो. आपल्याला मारायचं नव्हतं. मारायचं नव्हतं म्हणून आता शेतात राहतोय पण शेतीवरच. काय हरकत नाही. आमच्या गाडीत पण आलता का?